नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास BA द्वितीय वर्ष मराठी यामध्ये आपण कविता हा घटक पाहत आहोत. कविता या घटकामध्ये नवशिक्षित तरुणांची जी कविता होती ती पाहिल्याच्या नंतर भाषांतरित करणारे इंग्रजीचे अग्रदूत जे होते त्या संदर्भामध्येही आपण गेल्या तासिकेमध्ये माहिती पाहिलेली होती. आज आपण या इंग्रज कालखंडामध्ये स्वतंत्र वळणाची कविता लिहिणारे काही कवी आहेत त्यांचा या ठिकाणी आपण आज परिचय करून घेणार आहोत. म्हणून आजच्या या तासिकेमध्ये स्वतंत्र इंग्रजी वळणाची कविता लिहिणारे जे कवी आहेत ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास याचा अभ्यास करत असताना इंग्रजी कवितेचे जे अग्रदूत होते त्याच काळामध्ये स्वतंत्र वळणाची कविता लिहिणारे काही कवी आहेत. इंग्रजी काव्यावरचे अग्रदूत आणि स्वतंत्र कविता लिहिणारे कवी यामध्ये बरंचसं साम्य आणि फरक सुद्धा आहे. कारण सारांश रूपाने त्यांचं स्वरूप जर पाहिलं तर बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य दिसून येतं. ही भाषांतरित कविता इंग्रजी कवितेचे जे अग्रदूत आहेत फक्त त्यांनी भाषांतरित रूपांतरित कविता करून लिहिल्या. पण या ठिकाणी स्वतंत्र वळणाची कविता लिहिणारे जे कवी आहेत ते कविता आणि त्यांच्या कवितेचं स्वरूप मात्र या प्राचीन जी कविता होती त्या प्राचीन परंपरेतील भक्तिपरता नष्ट करून त्यांनी स्वतंत्र वळणाची कविता लिहिली. थोड्याफार फरकाने भक्ती परंपरा त्यांच्या ठिकाणी होती ते सारांश रूपाने आपण पाहणार आहोत. यामध्ये कोण कोण आहेत असे कविता लिहिणारे कवी? कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे विद्या प्रशंसा, प्रश्नोत्तरावली हे उपदेशपर काव्य त्यांनी स्वतंत्र वळणाचे लिहिलेले आहे. दुसरे आहेत शिवराम नितसुरे. शिवराम नितसुरे यांचं विद्याधन प्रशंसा हे या काळातील लोकप्रिय असं गाजलेलं काव्य आहे, लोकप्रिय झालेलं कविता संग्रह आहे. तिसरे या काळातील आहेत हरिकृष्ण दामले. हरिकृष्ण दामले यांनी पार्वती प्रकोप हे स्वतंत्र वळणाचे काव्य लिहिले. यानंतर आहे राजा सरती माधवराव. राजा सरती माधवराव यांनी आपल्या मित्रांवर व जास्त करून नातलगांवर कविता या काळामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यानंतर बापूसाहेब कुरुंदवाडकर. बापूसाहेब कुरुंदवाडकर यांची मोरोपंती वळणाची कविता होती. पंडिती कवितेतील ज्या प्रवाहामध्ये मोरोपंत यांचा दबदबा होता, ज्या पंडिती साहित्यामध्ये पंडिती वळणाची कविता ज्यांची होती त्यांच्या वळणावर बापूसाहेब कुरुंदवाडकर यांनी कविता लिहिलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये गंगावर्णन, गंगावर्णव, गणेश पुराण, भट्टवंश काव्य, जनस्थान निर्णय अशा पद्धतीची काव्यरचना स्वतंत्र वळणाची या ठिकाणी बापूसाहेब कुरुंदवाडकर यांनी केलेली आहे. त्यांचं हे काव्य अगदी मोरोपंती वळणाचं काव्य आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर चिंतामणी पेडकर. चिंतामणी पेडकर यांनी गंगा वर्णन हे काव्य लिहिलं.
आता हे गंगावर्णन जे काव्य आहे ते पारमार्थिक काव्य नाही, त्यात सर्वस्व लौकिक दृष्टी प्रतिबिंबित झालेली आहे. हे काय पारमार्थिक काव्य नाहीये. त्या गंगावर्णन या शीर्षकावर जरी काव्य असलं तरी सर्वस्व लौकिक दृष्टी या काव्यामध्ये चिंतामण पेडकर यांची या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर ओजस्वी भाषा, प्रगल्भ विचार, शार्दूल विक्रीडित अशा गंभीर वृत्तांमध्ये त्यांनी रचना केलेली आहे. सृष्टी सौंदर्याची प्रत्येकारी वर्णन त्यांच्या या काव्यातून आपल्याला दिसून येतं. हे काव्य म्हणजे तत्कालीन समाज व्यवस्थेतील अत्यंत परिणामकारक झालेलं काव्य आहे, असा वाङ्मयाच्या अभ्यासातून त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी जाणवतो. यानंतरचे जे कवी आहेत महादेव मोरेश्वर कुंटे. महादेव मोरेश्वर कुंटे यांनी स्वतंत्र वळणाचे राजा शिवाजी हे काव्य लिहिलं. राजा शिवाजी हे काव्य त्या वेळेच्या इतर कवींच्या ठिकाणी न आढळणाऱ्या लोकाभिमुख काव्य दृष्टीवर आधारलेलं काव्य आहे. त्यांनी बहुजन समाजाच्या उद्धाराची आणि राष्ट्रहिताची तळमळ कशा पद्धतीने राजा शिवाजी यांना होती ते या काव्यातून समोर ठेवलं आहे. मराठी जनतेला आपल्या जीवनातून एक राष्ट्रीयत्वाचा संदेश देणाऱ्या शिवाजी महाराजांचा आदर्श महादेव मोरेश्वर कुंटे यांनी आपल्या समोर ठेवून या काव्यातून व्यक्त केला आहे, या काव्यातून मांडला आहे. त्यासाठी या काव्यात त्यांनी शुद्ध भाषा वापरली. या काव्यावर झालेल्या तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये उपरोधक टीकेमुळे हे काव्य अपूर्ण राहिलेलं आहे, असे वाङ्मयामध्ये त्यांचा उल्लेख आढळून येतो. म्हणून राजा शिवाजी यांचं जे त्यांच्या विचाराचं, त्यांच्या प्रशासनाचं, त्यांच्या आदर्शाचं, त्यांच्या राजकारणाचं, स्वराज्याची संकल्पना, ज्या सर्व गोष्टी महादेव मोरेश्वर कुंटे यांनी समोर ठेवून ती या राजा शिवाजी या काव्यामधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1818 ते 1874 या कालखंडामध्ये जे कवितेचं स्वरूप होतं ते कशा पद्धतीने बदललेलं आहे, कशा पद्धतीने ते बदलत गेलं ते जर पाहिलं तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. प्राचीन परंपरेतील भक्तीपरता एकदम नष्ट झालेली नाही. जे मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास जर आपण पाहिला तर मध्ययुगीन वाङ्मयामध्ये संत, पंत आणि तंत, संतांचं एवढं आजही संतांच्या कवितेचं मूल्य, संतांच्या कवितेचे विचार, संतांच्या कवितेचा प्रभाव आजही समाजावर प्रचंड प्रमाणामध्ये आहे. तो ब्रिटिश काळामध्ये एवढ्या लवकर कवितेच्या माध्यमातून बदलेल असंही नव्हतं. म्हणून प्राचीन परंपरेतील भक्तीपरता होती, प्राचीन परंपरेतील भक्ताच्या अनुषंगाने येणारी कविता होती, ती काही या काळामध्ये एकदम नष्ट झालेली नाही. थोड्याफार स्वरूपामध्ये, थोड्याफार अंशाने त्यामध्ये मात्र बदल झाला. हे या कवितेचं बदललेलं स्वरूप आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या काळातील कवितेचं दुसरं जे स्वरूप आहे ते पद्यलेखन जुन्या व्रतातच सुरू राहिले, पण नवव्रत निर्मितीचे प्रयोग या काळामध्ये सुरू झाले. यमक रचना सुरू झाली. यमक रचनेतील बांधणी
कृत्रिमता ओळखून जुन्या व्रतांची चौकट खिळखिळी करण्याची प्रवृत्ती या काळामध्ये उदयाला आलेली आहे. नवीन व्रत या काळामध्ये बऱ्यापैकी स्वीकारलेलं आहे. त्यानंतर इंग्रजीतील स्फुट भावगीतांचा परिचय या काळामध्ये झाला. पण जी काव्य स्वतंत्रपणे व इंग्रजीतून आणि संस्कृत मधून भाषांतरित करून लिहिण्यात आली ती प्रदीर्घ आणि तशीच ती काव्य राहिली. म्हणजे काय की इंग्रजीतील स्फुट भावगीतांचा परिचय या काळात झाला, पण जी काव्य स्वतंत्रपणे म्हणजे संस्कृत मधून किंवा मध्ययुगीन काळामध्ये संत साहित्यामध्ये जी प्रदीर्घ काव्य लिहिली जात होती त्याचं स्वरूप मात्र त्या पद्धतीनं या काळामध्ये थोड्याफार फरकाने राहिलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आत्मपर कविता लिहिली जाऊ लागली. म्हणजे काव्यलेखनामध्ये बहिर्मुख वृत्ती प्रभावी दिसून येत होती आणि ती प्रभावी असूनही या काळामध्ये थोड्याफार फरकाने आत्मपर कविता लिहिल्या जाऊ लागली. सामाजिक प्रश्नांना घेऊन कविता आली. याचाच अर्थ मध्ययुगीन काळाचा प्रभाव या काळावर सुद्धा होता. संत साहित्याच्या भक्तीचा प्रभाव थोडासा बाजूला जाऊन सामाजिक वळणाची कविता या काळामध्ये जनतेसमोर आली. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. प्राचीन कविता ऐहिकतेकडे वळून सामाजिक प्रश्नाकडे ही कविता वळलेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. प्राचीन मराठी अभावानेच जाणवणारी वास्तवता प्रधान कविता, सृष्टी वर्णनात्मक कविता या काळात आधार धरू लागली किंवा आकार घेऊन जन्माला येऊ लागली. प्राचीन मराठी कवितेचं हे एक खास वैशिष्ट्य किंवा स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. ऐतिहासिक काव्य लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू झाली या काळामध्ये. उदाहरणार्थ महादेव मोरेश्वर कुंटे यांचं राजा शिवाजी हे काव्य हे उदाहरण म्हणून सांगता येईल. नवीन प्रथा ऐतिहासिकतेकडे पाहण्याची नवी दृष्टी या काळामध्ये सुरू झालेली आहे. लोकभाषेतून काव्य करण्याचा पाया या काळामध्ये रचला जाऊ लागला. अशा पद्धतीची काव्यरचना या काळामध्ये स्वतंत्र वळणाची होत गेलेली आहे. तात्पर्य स्वरूपामध्ये जर काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी जर सांगायचं जर झालं तर या काळाची जी रचना आहे ती रचना एक स्वतंत्र वळणाची होत गेलेली रचना आहे. म्हणजे आशय आणि अभिव्यक्ती जी करण्याची पद्धत होती ते 1885 नंतर स्पष्टपणे या अर्वाचीन मराठी काव्यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून भाषांतरित करणारे इंग्रजी भाषांचे अग्रदूत जे आहेत ते अग्रदूत बाजूला सारून नवशिक्षित तरुणांची जी कविता आली ती कविता पाहिल्याच्या नंतर स्वतंत्र वळणाची कविता लिहिणारे हे कवी आणि त्यांच्या कवितेचं हे स्वरूप आपण या पद्धतीनं पाहिलेलं आहे. पण यानंतर आशय आणि अभिव्यक्ती यामध्ये स्वतंत्र वळणाची कविता लिहिणारे कवी अर्थात केशवसूत ज्यांना आधुनिक कवितेचा कवी कुलगुरू असं म्हटलं जातं त्यांच्यापासून सुरू झालेले आहे 1885 पासून. अशा पद्धतीने या काळातील इंग्रज सत्ता काळातील स्वतंत्र वळणाची कविता लिहिणारे हे कवी आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये स्वतंत्र कवितेचा एक प्रवाह आपण पाहू. धन्यवाद.